आता हे जे प्रश्न आलेत खरं म्हणजे त्याच्यावर आपण बरंच एक्सप्लेनेशन दिलं आहे, तरी पण आपण त्याच्यावर परत प्रयत्न करूया. दृष्ट्याला वेगळेपणा पाहता येत नाही, मग कसे पाहायचे? आता सगळ्यांना हा प्रश्न उरला आहे की अजून सगळा अनुभव आला? दृष्ट्याला वेगळेपणाने पाहता येत नाही म्हणजे कसे पाहायचे? कोण सांगेल? सगळ्यांना कळलं आहे की नाही? की नाही कळलं? हा प्रश्न कोणी नंतर विचारला की आधी विचारला होता? परत रामाची सीता कोण म्हणून असं म्हणणार? पाहणार आहे. दृष्ट्याला वेगळेपणाने पाहायचं नाही म्हणजे कसे पाहायचे? मी पाहतो ते मी पाहणारा देह नाही आहे, तर मी पाहणारी जाणीव आहे, हे असं पाहायचं. ते वेगळेपण काही नाही, जाणीवच पाहते. आता आपण जेव्हा पाहतो कुठून तर मी पाहतो असं म्हणतोच नेहमी ना. आता मी पाहतो इथे देहभाव असतो म्हणून गोंधळ आहे. हा मी पाहतो हा दृष्टा आहे, हा दृष्टा म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, आगंतुक दृष्टा, म्हणजे जो नाही तो मध्ये आला, मी आलो म्हणून सांगायला. तर तिथे देहभाव बाजूला गेला पाहिजे आणि तो मी पाहतो ते बरोबर आहे, पण तो मी पाहतो कोण आहे? ती जाणीव मी म्हणणारी जाणीव पाहते, हे बरोबर आहे. मी देह पाहतो म्हणणं चूक आहे. म्हणजे दोन गोष्टी लक्षात. आपण तर पाहतोच असतो, कधी नाही पाहत. प्रत्येक गोष्ट मी हे बघितलं, मी हे केलं, मी ते केलं, हे चालूच आहे ना. हा मी कोण आहे? जाणीव आहे. हा मी देह आहे हा भाव बाजूला करायचा आणि मी जाणीव म्हटलं की झालं, दृष्टाच आहे तो. आलं लक्षात? म्हणजे इथे उफराटी दृष्टी म्हणजे काय? जे दिसतं तिथे अडकायचं नाही, तर मी पाहतो म्हणतो तिथे त्याचा अनुभव घेत राहायचा. म्हणजे दृष्ट्याला पाहणं उफराट्या दृष्टीचे. तर प्रश्न तोच आलाय की उफराट्या दृष्टीचे पाहणे म्हणजे नेमकं काय? दृष्ट्या म्हणजे दृष्टी म्हणून म्हणजे काय? जो दृष्टा आहे, जो मी आहे, मी पाहतो जे आपलं जप चाललेलं आहे ना सगळीकडे, तो मी कोण आहे? तर मी ती जाणीव आहे, हे कळलं तरी मग उफराटी दृष्टी सगळं तिकडे आलं. आलं लक्षात? म्हणजे सतत ज्यावेळेला मी करतो असं वाटतं ना, तेव्हा लक्षात घ्या, हा मी कोण? ही जाणीव करते. त्या जाणीवेला दृष्टा म्हटलंय. तो खरा दृष्टा आहे, तोच पाहणार आहे. दृष्टा म्हणजे कोण? जाणीव आहे ना, तो दृष्टा आहे. पण ही जाणीव आज काय करते? मी देह आहे म्हणून मी पाहते म्हणतो. म्हणजे सगळं म्हणून इथे आपण म्हणतो ना की मी करता म्हणजे इथे देह मी हा भावातून मी करता तो संकुचित आहे. तो फक्त देहापुरती आपण आपल्यापुरती पाहतो असं वाटतं. पण एकदा जाणीव म्हटलं की ती व्यापक होते, ती देहापुरती मर्यादित नाही आहे. ही जाणीव कंटिन्यू म्हणजे देहाचं जी मर्यादा काय सगळं जे आहे ते मी पाहतो म्हणताना आपण दृष्टाच्या देहभावातून पाहतो म्हणून चुकतं. तिथे पाहणारी ही जाणीव आणि ही जाणीव स्वरूपाची व्यापकता आली. तिथे अनंत स्वरूप, अनंत स्वरूपाशी तिचं सगळं कार्य व्हायचं, ते अनंत स्वरूपाशी एकरूप व्हायचं तिने. म्हणून भक्ती ह्या अंगाने परत मागे उपनिषदामध्ये ऐकलं होतं. हनुमंताला प्रभू रामचंद्राने म्हटलं, तू माझी भक्ती कशी करतोस? तेव्हा देहाच्या अपेक्षेत मी तुझा दास आहे असं हनुमंताने सांगितलं. जीवाच्या अपेक्षेत मी तुझा अंश आहे आणि स्वरूपाच्या अपेक्षेत तूच आहेस. तीन अंग आहेत. ह्या तीन पद्धतीने त्याचं एकदा 100% परफेक्ट आहे की आपण देहाच्या अपेक्षेत जेव्हा पाहतो सद्गुरूंना, तेव्हा आपण सद्गुरूंचे दास आहोत, सद्गुरूंचे शिष्य आहोत. तिथे नम्रता येते. जाणीवेच्या अपेक्षेत सद्गुरूंचं मी जाणीवेचं एक एक्सटेन्शन आहे, जाणीव त्याचं म्हणून अंश आहे असं म्हटलं. आणि स्वरूप म्हटलं की स्वरूपाच्या अनंत स्वरूपाच्या अपेक्षेत ते राम पण हनुमंत पण आहे, ते हनुमंत सगळं अनंत स्वरूपच आहे. म्हणजे तूच आहेस असं जे म्हणतो तसा तो भाग असतो. म्हणजे या 3 स्टेप्स पुन्हा लक्षात, म्हणजे ही गोष्ट नेहमी लक्षात की हनुमंत रामाचा भक्त कसा आहे, त्याची भक्ती कशी होती, की तो सर्वात मोठा भक्त म्हटला जातो हनुमंत. रामायण काळातला सर्वात मोठा भक्त, की अगदी कृष्णाच्या युगात पण आला भक्ती करायला, तिथे बसला तिथे येऊन असं म्हणतात ना. म्हणून ही भक्ती जी आहे ती देवभावातून किंवा चैतन्य भावातून व्हायला हवी, देहभावातून. आता हनुमंत देहाच्या अपेक्षा म्हणजे देहाच्या अंगाने आपण एकमेकाला पाहतो, तेव्हा हनुमंताचा देह जो आहे तो रामाचा दास आहे हा भाव आहे.
तो देवभावातच आहे, चैतन्य भावातच आहे हनुमंत. हनुमंत देहभावात नाही आहे. म्हणून श्रेष्ठ भक्त का म्हणायचं, तो चैतन्य भावातून भक्ती करत होता. म्हणून त्याने सांगितलं की अगदी चैतन्याच्या स्वरूप भावामध्ये आपण दोघं एकच आहोत. एकच म्हणजे तूच आहेस, मी नाहीच, हा त्याचा अर्थ असतो की ते चैतन्यच आहे. ह्या तिन्ही अंगाने आपलं सद्गुरू भक्ती असली पाहिजे. म्हणजे देहाच्या अपेक्षेत पण ती आहे की ती सद्गुरू म्हणजे आकाराच्या अपेक्षा, देहाच्या अपेक्षा म्हणजे ही जाणीव चैतन्य. हे आकाराच्या अपेक्षेत कसं वागणार, तर त्या अनंत स्वरूपाचा मी दास आहे, नाहीतर मी अंश आहे. तिथे फरक काहीच नाही. आणि तिसरं म्हणजे तिथे काहीच एकत्व आहे सगळं. म्हणजे तो एकत्वाचा भाव म्हणजेच भक्ती. म्हणजे तिन्ही अंगाने ही भक्ती झाली पाहिजे. आता इथे हा जो प्रश्न विचारलेला आहे त्याचे उत्तर आपण दिलं होतं. पण जाणीवेने जाणीचे भान कसे घ्यायचे, जाणीवेने जाणीवेच होऊन राहिली पाहिजे, हा बोध कसा आहे. म्हणजे आपण आहोत हा जो बोध आहे, हा जाणीवेने जाणीवच आहे, ह्या बोधात आपण आहोत हे लक्षात घेतलं की जाणीवेने जाणीवेचं भान घेतलं. सोप्या भाषेत समजायचं. इथे मी आहे जे वाटतं ते कोणाला वाटतं, जाणीवेलाच वाटतंय. पण जाणीवेला त्या नकळते ज्ञान आहे मी आहे. पण गोंधळ फक्त देहभावातून गोंधळ झाला आहे आणि त्या देहभावातून ते पाहणंच बदललं. गोंधळ म्हणजे खूपच गोंधळ झाला तिथे. म्हणजे सरळ दिसतं तर निळा चष्मा लावला काय होईल, सगळ्या निळं दिसतील. मग सगळ्यांचे चेहरे निळे कसे, असं हाने प्रश्नाच्या म्हणजे डोक्याला हात लावायला लागेल ना, कारण याची दृष्टी तशी गेली. तसं देहभावाचा चष्मा लागला तर जाणीवेचं सगळं पाहणं बदललं. म्हणजे जे खरं आहे ते पाहत नाही, जे नाही आहे ते पाहते, असं झालं तिथे. आणि तो गोंधळ झाला. म्हणून इथे देहभाव बाजूला व्हायला पाहिजे, हेच लक्षात ठेवायचं. बाकी सगळं दृष्टाही तूच आहेस, दृश्यही तूच आहेस, हा जो भाग सांगतो तर ते तिथेच आहे. फक्त देहभाव गेला की दृष्टी व्यवस्थित होईल. असं साधनेमध्ये भाव आणि भानाचे महत्त्व आहे हे अधिक स्पष्ट करावे. अजून स्पष्ट केलं पाहिजे का भान आणि भाव? आपण मला वाटतं बरंच सांगितलंय खरं आज की भान आणि भाव कसं असलं पाहिजे. म्हणून भाव म्हणजे काय, भान हे सतत असतं. मी जिवंत आहे हेच आपलं भान आहे. तू जिवंत आहेस का असं एकदा माणसाला विचारा, थोडं काय डोकं फिरलं काय, मी जिवंतच आहे ना, असंच म्हणणं. म्हणजे तो भान आहे त्याचं. त्या भानाला फक्त त्याने ती जाणीव आहे हा भाव लावला पाहिजे. ती ईश्वरी शक्ती आहे, ते दिव्य शक्ती आहे, हा विचार जोडा म्हणजे भाव. विचार जोडा, विचार कळतो आपल्याला, विचार करत राहा की आहे ती ईश्वरी शक्ती आहे, जाणीव आहे ती ईश्वरी शक्ती आहे, ती देह भावात गुंतलेली आहे. तो देहभावापासून त्याने वेगळं व्हायचंय, हा भाव लक्षात ठेवायचा. अजून कोणाला काही प्रश्न आहेत? प्रश्न असेल तर विचारा, म्हणजे स्पष्टीकरण देता येईल. आता हा प्रश्न की उत्तर मला माहीत नाही, वाचून दाखवतो मी, लक्षात येईल. देह देव आहे परंतु त्याला ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियाच्या मर्यादा आहेत. पेशी देव आहे परंतु तत्वांची त्यांना मर्यादा आहेत. प्राणशक्ती देव आहे परंतु तिच्या कार्यशक्तीच्या मर्यादा आहेत. जाणीव देव आहे परंतु तिला प्रारब्धाची मर्यादा आहे. अनंत स्वरूप देव आहे परंतु तिला जाणीवेची मर्यादा आहे. आणि या मर्यादा देहभावाच्या आहेत. या मर्यादा सांभाळून सकारात्मक जीवन कसे जगावे, मोठा प्रश्न आहे. देह देव आहे म्हणजे इथे परत लक्षात, म्हणून म्हटलं चैतन्य दिव्य स्वरूपच देहरूपाने प्रगट आहे. त्याला ज्ञानेंद्रियाच्या मर्यादा नाही म्हणतायत, तिथे त्या विशिष्ट नियमांच्या मर्यादा आहेत. चैतन्य स्वरूप देहरूपाने प्रगट होताना तिथे त्या देहरूपाला तिथे मर्यादा चैतन्य स्वरूपानेच घातलेत. देह म्हणजे दोन पायाने चालणारच, म्हणजे माणसाचा देह, कळलं ना. उठता बसता ही सगळी रचना जर आपण पाहिली शरीराची, ती सगळ्या हालचालीसाठी त्या विशिष्ट पद्धतीने सगळे अवयव तयार झालेले आहेत. त्यामुळे चैतन्य भावातून विशिष्ट नियमाने नियमित होऊन हे चैतन्यच त्या आकाराला येतं, त्याला आपण देह म्हटलं. त्याला मर्यादा म्हणजे इथे देह स्वतःहून जाणणं हा प्रकार नाही, तिथे नेणीपूर्वक जाणीव आहे, नेणीपूर्वक कार्य आहे. पेशी नेणीव आहेत, जिवंत आहेत. पण जिवंत म्हणजे कशा आहेत, त्याला आपण
आता बाहेर तुम्ही तो शब्द जास्त लक्षात येत नाही म्हणून कोणाला सांगता येत नाही, पण त्याला अजीव म्हणतो आपण. फार पूर्वी तो हा विषय मांडलेला होता. सजीव म्हणजे आपण सजीव आहोत, म्हणजे आपण जाणतो, जिथे जाणणं चाललं त्याला सजीव म्हणायचं. निर्जीव म्हणजे तिथे जाणणं काही नाही, पण तिथे काही गुण आहेत म्हणून ती निर्जीव असतो. पेशी निर्जीव म्हणता येत नाही कारण पेशी जिवंत असतात, पण पेशींना सजीव म्हणता येत नाही कारण त्या जाणीवपूर्वक जाणत नाहीत. त्यामधला पॉइंट आहे, लक्षात आहे. म्हणून ते सजीव पण नाही, निर्जीव पण, मग कोण आहेत? अजीव आहेत. कळलं? म्हणून भाजीपाला वगैरे मी सकाळी काल ह्या सगळ्या अजीव आहेत. मग तुम्हाला वाईट वाटायला नको, अरे कापू कसं नाही तर आता भरपूर चैतन्य भावाचं स्मरण झालं, सगळं चैतन्य दिसतं, मग वाडे ह्याला कापायचं की ना कापायचं. तर ते व्यवस्था रूपाने आहेत आणि ते सुख दुःख नाही, उलट त्यांचा उपयोग, ते चैतन्याचा उपयोग त्या सांगण्यासाठी ती व्यवस्था आहे सगळ्यांना. म्हणजे वनस्पती पहिली झाली असं म्हणतात ना निर्मितीमध्ये, ती का पुढच्या पिढीला, म्हणजे पुढच्या जनरेशन जे आहेत रूपांच्या, त्यांच्यासाठी ते अन्न. त्यांच्या त्या वनस्पतीवर तर सगळे प्राणी मात्र, पशु पक्षी कोणी बघा ते वनस्पतीवरच जगतात, पण वनस्पती दुसऱ्या जगत नाही, वनस्पती स्वतःचं अन्न स्वतःच बनवते. म्हणून मूळ पहिले वनस्पती पण सुरुवात का झालं, कारण वनस्पतीला दुसरीकडनं कुठून अन्न मिळणार नाही, तिला ऑक्सिजन मिळेल, सगळं मिळेल, पण तिथे स्वतः ते अन्न बनवते. त्या पंचमा स्वतः पानामध्ये जे अन्न बनवलं जातं ना ते. पण त्याच्यानंतर जे हे प्राणी मात्र सगळे प्रकार झाले, कीटकांपासून माशांपासून सगळे, त्यांना स्वतःचं अन्न स्वतः बनवता येत नाही, त्यांना त्यासाठी दुसऱ्यावर अवलंबूनच राहावं. म्हणून वनस्पतीवर अवलंबून राहणारे सगळे आहेत, म्हणजे छोटी गवत असो किंवा झाड असो, सगळीकडे इतर पशु पक्षी त्याच्यावर अवलंबून आहेत, कारण ती तशी व्यवस्था आहे. म्हणून हेच चैतन्य वनस्पती पण आहे आणि ते चैतन्य हरिण पण आहे, ते चैतन्य बाकीचे पशु पक्षी पण आहेत. म्हणून इथे एक जी रूप आहे त्या रूपान, म्हणून हे निसर्ग व्यवस्था रूप शब्द वापरतो त्यासाठी. म्हणून चैतन्य सगळं सारखंच असं म्हणता येत नाही, कारण त्या रूपामध्ये ते चैतन्य वेगळेपणाने वागणार, म्हणजे त्याच्या नियमाप्रमाणे वागणार वेगळेपणाने. म्हणजे मनुष्य देहाच्या ठिकाणी, शरीराच्या ठिकाणी असलेलं जे चैतन्य आहे आणि जाणीव, अशा दोन गोष्टी आहेत. ते चैतन्य जे आहे तिथे पेशी आहेत त्या सगळ्या अजीव आहेत. तिथे उद्या काय करायचं, आता काय करायचं असा विचार नाही आहे, की तिथे विचार येत नाहीत कसलेच, नेणीवपूर्वक कार्य चालतं ते. म्हणून एखादा अवयव बदलून दुसऱ्या अवयवात टाकला की तो अवयव चालतो तिथे. फक्त रक्त ग्रुप म्हणजे तिथे पण थोडासा जीवभाव आहे, रक्त ग्रुप नाही जमता नाही चालत, असं सगळं आहे. जीवभाव म्हणजे तिथे पण जीवभाव आहे, मग तुमच्या आमच्या जीवभाव असायला काय हरकत आहे. परमेश्वराची जीवभावातूच जीवभावातून निर्माण झालेली आहे, मग तिथे जीवभाव पहिलाच, मग पुढचं. म्हणजे हे सगळं कसं प्लॅनिंग झालेलं असेल ते लक्षात येईल. म्हणजे कोणी केलं कसं केलं त्यालाच म्हणतात परमेश्वर. कोणी केलं कळत नाही, काही कसं केलं कळत नाही, पण ते इतकं सिस्टमॅटाईज आहे की सिस्टमॅटिक आहे की तिथे सहजपणे ह्या सगळ्या गोष्टी आपोआप होतात. अंड बघितलं कोंबडीचं, तर अंड्यामध्ये काहीच दिसत नाही ना, सफेद आणि लाल ते पिवळं बलक, पण त्यातून कोंबडी कशी होते का, तशाच दुसऱ्या अंड्यातून चिमणी कशी होते, त्याच्या त्या अशाच प्रकारच्या अंड्यातून आणखीन पक्षी, विविधता निर्माण. मग तिथे काय काय भरलेलं आपल्याला काहीच कळत नाही. म्हणून ही जी रचना आहे ही रचना सगळी व्यवस्थारूप रचना आपण म्हणतो. त्यामुळे देह हा व्यवस्थारूप आहे, पण देह चैतन्य स्वरूपच आहे, म्हणून देहाला पण कमी लेखायचं काहीच कारण नाही, कारण ती सगळी व्यवस्था इतकी सिस्टमॅटिक आहे की आपण आनंदाने राहू शकतो ह्या देहात. इथे देहात राहायचा का त्रास होतो का, उलट देह सोडू नये असं वाटतं, हो की नाही. म्हणून देह देव आहे, पण त्याला ज्ञानेंद्रियाच्या मर्यादा नाहीत की कर्मेंद्रियाच्या मर्यादा नाहीत, त्याला नियम आहे, त्याच्या चैतन्य स्वरूपाने स्वतःलाच मर्यादा घालून घेतल्या, त्याच्या मर्यादा आहेत. म्हणजे नियम आहेत, तुम्ही उडी माराल तर किती उंच उडी मारावी हे तो नियम प्रत्येकाला कळला पाहिजे. पेशी देव आहेत, परंतु पंचमहातत्वांचे त्यांना पंचमहातत्व मर्यादा नाही. पेशी ह्या नेणीवातून चैतन्य स्वरूपाच्या नियमाप्रमाणे चाललेल्या आहेत, त्यामुळे तिथे मर्यादा म्हणता येत नाही, ती व्यवस्था आहे. प्राणशक्ती देव आहे, पण तिच्याही काय देव म्हणजे चैतन्य, लक्षात ठेवा. इथे देव शब्द आपल्याला परत गोंधळ होतो, म्हणून आपण म्हणतो चैतन्य.
तिच्या कार्यशक्तीला मर्यादा आहेत. आता प्राणशक्ती म्हणजे काय आहे परत लक्षात घ्या. पंच प्राण असे जे क्षमता वापरतात, प्राण, अपान, व्यान, उदान, समान असे 5 आहेत. निरनिळ्या संतांनी निरनिळ्या पद्धतीने त्याचं वर्णन केलं. म्हणजे काय हेच बरोबर की हेच चूक आहे ह्याच्यात पडायचं नाही. आपल्याला म्हणायचं आपण बाबा प्राणशक्ती आहे. प्राणशक्तीला आपण साधा शब्द होतो ऊर्जा शक्ती. ह्या पेशींना जी ऊर्जा देते त्याला प्राणशक्ती म्हणायचं. म्हणजे प्राण, व्यान, अपान, उदान, समान म्हणताना मग श्वासोच्छवास प्राण असतो किंवा ढेकर बिकर येतं त्याला उदान म्हणतात किंवा उदराच्या ठिकाणी काही लोक उदान म्हणतात. म्हणजे इथे वेगळे वेगळे अर्थ लावलेले आहेत संतांनी. आपल्याला त्यात काय अडकायचं नाही. आपल्याला म्हणतं ऊर्जा मिळते ना, बस झालं. कळलं ना? ती ऊर्जा शक्ती आहे. कारण जो प्राणवायू हिमोग्लोबिनमध्ये जातो फुफ्फुसांच्या इथे, तर हिमोग्लोबिन असलेला प्राणवायू पेशींपर्यंत पोहोचवला जातो. प्रत्येक पेशीपर्यंत केशवाहिन्याच्या प्रत्येक पेशीला कनेक्ट आहेत. आणि आपण जे जेवण जेवतो त्याच्यातले जे ग्लुकोज आहे ते पेशीपर्यंत पोहोचवलं, ते पण रक्तातून पोहोचवलं जातं. आणि त्या दोघांचा जेव्हा संगम होतो तेव्हा ती ऊर्जा निर्माण होते. म्हणजे तुम्ही म्हणा मी जेवलं म्हणजे मला ऊर्जा नाही, त्याचं ग्लुकोज होतं त्या पेशीला मिळालं आणि त्या पेशीला प्राणवायू दोघं एकत्र आले की ती ऊर्जा, त्याला म्हणतात प्राणशक्ती. म्हणजे आपण श्वासोच्छवास हा प्राण त्याचंच होतं का, ते एक प्रोसेस आहे त्याच्यामधली. म्हणून ही जी ऊर्जा शक्ती आहे ती त्याला आपण प्राणशक्ती म्हणतो. म्हणजे त्यात जास्त खोल जाऊ नये म्हणतो ना, म्हणून ते गोंधळ होतं. हे बरोबर का हे बरोबर, सगळं बरोबर. ते प्राणशक्ती ऊर्जा मिळते बाजूला. म्हणून हिला ह्या प्राणशक्तीला मर्यादा परत म्हणता येत नाही, तर ती व्यवस्थाच तशी आहे. म्हणजे प्राणशक्ती म्हणजे प्राणवायू म्हणतो आपण, किंवा वायू. आता वायूमध्ये प्राणवायू आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, कर्बोदकी प्रणाली असं जे म्हणतो ते वेगळ्या वेगळ्या पद्धतीने म्हणतो, कारण त्यांचे गुण आहेत त्या वायुतत्वामध्ये. तर तिथला प्राणवायूच फक्त शोषला जातो आणि तो प्राणवायू शोषला गेल्यामुळे त्या रक्तवाहिन्यातून तो हिमोग्लोबिनच्या तर्फे सर्व पेशींपैकी पोचवला जातो. म्हणून ज्यावेळेला एखाद्या वेळेला श्वासोच्छवासामध्ये काही मिनिटं जर प्राणवायू शोषला गेला नाही तर मेंदूच्या पेशी डॅमेज होतात. इतक्या त्या सूक्ष्म आहेत, इतकं त्याला प्राणवायू त्या क्षणाला मिळाला पाहिजे. हार्ट अटॅक वगैरे येतो त्या एवढ्या वेळात झटकन त्याला जर ते प्राणवायू आणि रक्तपुरवठा झाला नाही मेंदूच्या पेशींना तर मेंदू डॅमेज होतो. पहिलं म्हणजे ती तुम्ही विचार करा काय कॅल्क्युलेशन आहे ह्या शरीरामध्ये. मिनिटाला आपण श्वास घेतोय, तो श्वास म्हणजे ती व्यवस्था आहे. तुम्ही म्हणाले श्वास घेतल्याशिवाय नाही राहता येणार. म्हणजे काही लोक हे करून त्याच्यावर कंट्रोल करू शकतात, तरी पण त्याला प्राणवायू मिळाला पाहिजे, ती व्यवस्था तिथे असली तरच, नाहीतर बेशुद्ध पडतो माणूस. मेंदू डॅमेज झाला की केंद्र डॅमेज झालं की स्मरण जातं. म्हणून जास्तीत जास्त प्राणवायू घेत राहायचं. म्हणजे प्राणायाम करा. प्राणायाम घ्यायचं म्हणजे प्राणायाम करून प्राणवायू जास्तीत जास्त मिळाला पाहिजे, हे लक्षात ठेवा. म्हणून तिथे मर्यादा ह्या नाही, हे सगळ्या व्यवस्था आहेत, हे पहिलं लक्षात ठेवायचं. आता जाणीव देव आहे पण तिला प्रारब्धाची मर्यादा आहे. देहभावातल्या जाणीवेला प्रारब्धाची मर्यादा आहे. पाप पुण्य सुख दुःख देहभावातल्या जाणीवेला होते. म्हणजे जाणीवेची मर्यादा नाही, देहभावाची मर्यादा आहे. देहभाव आहे म्हणून प्रारब्ध आहे, देहभाव आहे म्हणून पाप पुण्य आहे. एकदा चैतन्य भावालात की तुम्ही हे मुक्त झालात, मोक्ष सुटले पाप पुण्यातून. आता पाप पुण्याची तो, कारण कर्ता आहे त्याला दुःख आहे, कर्ताला भोग मिळतो. आता इथे कर्ते पण कोणाकडे गेलं, चैतन्य स्वरूपाकडे. म्हणजे एक लक्षात ठेवा, एखादा समजा विषाचा थेंब आहे, तो जर विषाचा थेंब आपल्या शरीरात गेला तर ते मृत्यू आहे समजा, म्हणजे नागाचा वगैरे. पण तो थेंब भल्या मोठ्या समुद्रात पडला, काय फरक पडतो? काहीच फरक पडत नाही. तो थेंब कुठे गेला आणि काय गेला कळणार पण नाही. तसं देहभावातून आपण कर्म करतो, त्याचा परिणाम पाप पुण्य आणि प्रारब्ध येतो. एकदा त्या अनंत स्वरूपाशी विलीन झाला तर त्याचं काहीच आपल्याला पाप पुण्य नाही, कळलं? म्हणून पाप पुण्यापासून मुक्त व्हायचं असेल तर सद्गुरूशी लीन व्हा आणि प्रोसेस चालू ठेवा, म्हणजे आपोआप या सगळ्या गोष्टी गेल्या, कळलं? कारण सुखदुःख हा पाप पुण्याच्या अपेक्षेत, आपण देहाच्या अपेक्षेत पाहतो ते सुखदुःख आहे. अमुकाने मला ओरडलं, मला दुःख झालं, मला राग आला. पण तू नाहीच आहे, ते चैतन्य आहे म्हटलं, तुला राग कशाला येईल? पण ते समजायला
समजायला वेळ लागतो. पण हे सगळं जे आहे ते मर्यादा मर्यादा म्हटलं तर मर्यादा नाही आहेत. म्हणून अनंत स्वरूप देव आहे, पण तिला जाणीवीच्या अनंत स्वरूपात जाणीवीच्या मर्यादाच नाही. अनंत स्वरूपाला कसलीच मर्यादा नाही, ते अमर्याद आहे. म्हणून त्याला आपण म्हणतो ना, असणाऱ्या एका शब्दामध्ये चिदाकाश आणि चित्ताकाश आहेत. चिदाकाश, चित्ताकाश, भूताकाश, ह्या 3 स्टेप आहेत. असणारा म्हणजे चिदाकाश, चित्ताकाश म्हणजे स्फुरणारा, आणि भूताकाश म्हणजे दिसणारा. मग आहे ते असणारं ते चैतन्य, जाणतं ते चित्ताकाश चैतन्य म्हणजे स्फुरणारं, आणि दिसतं ते दिसणारं म्हणजे भूताकाश. सगळं चक्र फिरलं की तिथे येतो आपण. पण ते शब्द मोठे वाटतात, हे सोपे वाटतात. कळलं ना? म्हणजे हे सगळं चैतन्य स्वरूपाचं सगळं कार्य जे चाललेलं आहे ते आपल्याला लक्षात येतं की हे असं पण आहे, तिला कसलीच मर्यादा नाही आहे. आता गाढ झोपतात तेव्हा तुम्हाला कसली मर्यादा आहे? गाढ झोपेत तुम्ही असता तेव्हा कसली मर्यादा आहे? कोण काय बोलतात त्याची काय मर्यादा आहे? कोण काय बोललं, कोणी काय विचार केला, काहीच नाही. तुम्ही त्या तत्वाशी इतके एकरूप असता की तिथे कसलाही तिथे त्रास नाही, काय नाही. जागे झाले तर समजा टेन्शन आहे. म्हणून ज्या माणसाला खूप दुखतं डॉक्टर काय करतात, झोपेचंच औषध देतात, नेणीवेचा. सुखी होतो. सोपं आहे ते सुखी होणं. गाढ झोपेत गेलं की सुखी झाला. म्हणून दाढ काढायची असेल तर पहिले इंजेक्शन देतात. जे इंजेक्शन देतात टोचेलो म्हणतो, पण लागल्यानंतर 2 वेळा आणखीन मारलं तरी काय वाटत नाही. मग पण नेणीवेत गेला म्हणजे ते जे आहे, नेणीवेत गेल्यानंतर नेणीवेत सुख आहे, शांती सुख आहे, सर्व आहे. पण हौस जास्त ना. परत जाणीवपूर्वक काय करतं बघायला पाहिजे, आणि असं जमत नाही म्हणून परत आपण पाठी लागतो. कळलं की नाही? म्हणून नेणीवेत किती राहायचं हे कळलं, आणि तिथे सुख शांती घेऊन मग जाणीव द्या. मग त्या जागृतीमध्ये सगळं जाणीवेचा खेळ पहा, आनंदात राहा. जाणीवपूर्वक जाणताना हे सगळे भेदभाव, सगळ्या गोष्टी सगळ्या दिसतील. पण हे सगळं चैतन्य स्वरूपाचा खेळ आहे. ह्या पद्धतीने पाहिलं तर त्याच्यात काही न अडकता आनंदाने खेळता येतं. आता हे कसं खेळायचं हे ती कला आपल्याला शिकायची आहे. म्हणजे हा सगळा भाग आहे. म्हणून या मर्यादा देहभावाच्या आहेत, या मर्यादा सांभाळून सकारात्मक जीवन कसे जगावे. तू जाणीवच आहेस, मग तुला कशाची कसली फिकीर करायची गरज आहे? मर्यादा कसली आहे? तू जाणीव म्हटलं की तू सुखीच आहेस. शांती सुख, जिथे सुख दुःख वाटतं तिथे देहभाव आला. जिथे सुख दुःखाचा जो भाव आपण अनुभवायचा प्रयत्न करतो ना, तिथे देहभावातून अनुभवतो आपण. थंडी लागते की नाही सकाळी? काही लोकांना थंडी कमी लागते, काही जास्त लागते. कल्पनेने जास्त थंडी लागते, माहिती आहे तुम्हाला? खूप थंडी खूप थंडी म्हणजे की जास्त थंडी. आता थंडी लागली, हा देहभाव काय सांगा बरं मला? थंडी, आता आपण थंडी लागते मग त्या थंडी भाव लागणं म्हणजे काय आहे? देह की देव? देह. थंडी लागणं ही जाणीवीची जाण आहे. ते देवभाव काय नाही. संतांना थंडी लागत नाही का? महाराजांना थंडी लागत नव्हती, आपल्या लागत होते, स्वेटर घालत होते ना. म्हणजे जाणीवेला ते जाणीव जाणते प्रत्येक गोष्ट. थंडी कोणाला लागली? जाणीवेला कळलं, शरीराला ते चालणार नाही. लक्षात घ्या. म्हणजे इथे किती सूक्ष्मपणे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आता खोकला कोणाला आला? खोकला येतो मध्ये, कोणाला आला? हा, देवाला की देहाला? देहाला. खोकला घळ्यात खोकला येतो, जाणीवेला खोकला येत नाही. जाणीवेला कळतो इथं काहीतरी अडकतं, पण ती जाण घेतो, खोकला येतो. पण खोकला देहाचा असतो. जाणीव हे जाणते, म्हणजे जाणीवचं कार्य. खोकला जरी पाणी पी म्हणजे खोकला जाईल असं आपण म्हणतो ना. ती जाणीव सांगते एकमेकाला, जाणीव जाणते, उपाय सांगते. जाणीव हे होतं, इथे उपाय आहे. म्हणून देह आणि जाणीव ह्यांचं जे मिलन आहे, तो जी चिज्जड ग्रंथी आहे, त्याच्यातून जाणीव देहाच्या द्वारे सगळ्या गोष्टी जाणते, जाणीवपूर्वक जाणते. तोच माणूस बेशुद्ध असेल तर जाणीवेला देहाशी ते कनेक्शन नसल्यामुळे तो खोकला तरी हिला कळत नाही. म्हणजे एखादं पाय दुखतोय आणि पाय दुखतोय समजा ऑपरेशन करायचं, ते डॉक्टर त्याला इंजेक्शन देऊन
त्याचं जाणीव नेणीवे त्याला तिथून जाणीव देत नाही वरपर्यंत. काही केलं तरी कळत नाही. दाढ काढताना बघा, दाढ काढताना नुसती काढायला सांगा ना, मग समजेल कसं दुखतं. पण तिथे इंजेक्शन दिल्यामुळे काहीच कळत नाही. काही कळल्यामुळे सुखी झालं ना. परत ते जे आपल्यावरती काय म्हणतात त्याला अॅनेस्थेशिया, म्हणजे त्याच्यामुळे आपण जे बधीर झालेला आहे तो बधीरपणा गेला की मग परत दुखायला लागतं. जोपर्यंत बधीर आहे तोपर्यंत सुखी आहात. म्हणून बधीर राहायचं की जागृत राहायचं? जागृत राहायला पाहिजे, कारण बधीरपणा नाही कळला तर प्रॉब्लेम होतील सगळे. म्हणून जागृती महत्वाची. परत म्हणजे नेणिवेत जायचंय, नेणिवेतला अनुभव घ्यायचा आहे आणि परत आपण ती जाणी आहोत ह्या भावात हे सगळं जागृती अवस्थेमध्ये जाणायचं आहे. ही जीवन जगण्याची कला आहे. हा नवीन आलं ना हे. परमेश्वराची ओळख पाण्यातून होते असे तुम्ही सांगता, म्हणजे नेमके काय ते कृपया सांगा, स्पष्ट करा. परमेश्वराची ओळख पाण्यातून होत नाही, सद्गुरूंच्या ज्ञानातून होते. बघा, आपण नेहमी पाहत होतो, कधी ओळख झाली का? जोपर्यंत सद्गुरूंचं ज्ञान नव्हतं तोपर्यंत आपल्याला ओळख कुठे होती? परमेश्वराला कसं पाहायचं हे सद्गुरू सांगतात, तेव्हा ती ओळख होते. पाहणार परमेश्वर आहे, पाहण्यातून नाही. पाहणाऱ्याला पाहण्यातून परमेश्वराची ओळख होते. परमेश्वराला खरी ओळख कुठे आहे? पाहणारा आहे, तीच परमेश्वराची ओळख आहे. पण पाहणाऱ्याकडे पाहत नाही, समोर काय दिसतं तिथे पाहतो, म्हणून त्याला ओळखच होत नाही. म्हणून महाराजांनी एकाने म्हणलं का परमेश्वर आम्हाला का दिसत नाही? कारण तुम्ही पाहत नाही म्हणून. उत्तर त्यांचं एकदम परफेक्ट. तुम्ही पाहत नाही म्हणून परमेश्वर दिसत नाही. आपण म्हणतो पाहत नाही म्हणजे नेमकं काय? अरे पाहणाऱ्याला पाहत नाही म्हणून परमेश्वर दिसत नाही. कळलं ना? कळत नाही, दिसत नाही म्हणजे अनुभवता येत नाही. पाहणाऱ्याचा अनुभव यायला लागला की तुम्हाला परमेश्वरातच तुम्ही आहात ते कळायला लागतं. हे सगळं परमेश्वरीचं कार्य आहे. पाहणारा आहे तो परमेश्वर आहे. म्हणून ज्ञानातून परमेश्वराला पाहायचंय. ते ज्ञान सद्गुरूंकडे मिळतं, म्हणून सद्गुरूंच्या ज्ञानातून परमेश्वराला पाहता येतं. पण ते सद्गुरूच्या ज्ञानातून पाहताना पाहणाऱ्याला पाहण्यातून ज्ञान होतं. पाहण्यातून ज्ञान नाही होत, पाहणाऱ्याला पाहण्यातून ज्ञान होतं. म्हणून उपराटा दृष्टीचे पाहणे असं सांगितलंय ना. ते म्हणजे अशा पद्धतीने हा परमेश्वर तुम्हा प्रत्येकाला माहिती 100% माहिती आहे की नाही? माहिती आहे की नाही? कोणी चॅलेंज करा म्हणजे मी बघितलेलं आहे परमेश्वरला, म्हणजे मी अनुभव बघितला, म्हणजे बघितला शब्द चुकीचा आहे. मला परमेश्वराचा अनुभव आहे की नाही प्रत्येकाला? म्हणजे साक्षात्कारी आहेत की नाही? तिथे परिवर्तन व्हायला वेळ लागेल, पण आधी ओळख तर झाली ना की हा पाहणाराच परमेश्वर, ही ओळख आहे. त्याच्याशिवाय दुसरं कुठेही परमेश्वराला पाहता येणार नाही तुम्हाला, म्हणजे अनुभवता येणार नाही. असं डायरेक्ट अनुभव हा पाहणाऱ्याला पाहण्यातून आहे. म्हणजे जसा इथे पाहणार आहे तिथे प्रत्येक देहात पाहणारा आहे हे कळतं. म्हणून सर्वत्र परमेश्वरी शक्ती आहे, सर्वत्र चैतन्य शक्ती आहे हा बोलतो. म्हणून आधी आपला अनुभव आपल्याला आला पाहिजे की ओळख, पहिली ही ओळख देवाची ओळख झाली पाहिजे. मग ती ओळख अधिक अधिक परिपक्व होईल तेव्हा तो साक्षात्कार असेल. म्हणजे प्रत्यक्ष तिथून त्या परमेश्वर होऊन परमेश्वरासारखं पाहणं वागणं हा तिथे. पण पहिली ओळख आहे का? ओळख नसेल तर आधी देवाची ओळखावे, मग त्याचे भजन करावे. मग देव कळला पाहिजे. देव कळत नाही, आपण मग भजन वर्चन करतात, ते काय वाईट नाही, चांगलं आहे. पण ज्ञान व्हायला पाहिजे, ते होत नाही. कळलं ना? आणि आरोप करता असे तुम्ही सांगता, म्हणतात परमेश्वराची ओळख पाहण्यात होते असे तुम्ही सांगता. अरे बरं, मी कुठे बोललो असं? पूर्व अशुभ प्रारब्ध दिव्य स्मरण साधने नष्ट होऊ शकते का, किंवा त्याचा प्रभाव कमी होऊ शकतो का? दिव्य स्मरण साधनेने नाही तर दिव्य स्मरणात राहण्याने पूर्व प्रारब्धाचा प्रभाव कळत नाही. प्रभाव म्हणजे येणं आणि जाणं होतं, त्याचा जो प्रभाव पडला तो पाहता होत नाही. पण त्यासाठी पूर्णतः आपण चैतन्य स्वरूप आहे हा भाव दृढ झाला पाहिजे. तो दृढ होईपर्यंत प्रारब्ध आपल्याला छळणार. चांगलं प्रारब्ध पुढे नेणार, अशुभ प्रारब्ध मागे खेचणार. म्हणून त्याने उदाहरण दिलं होतं, हरिपाठात तृण अग्निमेळे समरस झाले तै
तृणाला अग्नी लागल्यानंतर राख होते, तसं नामाने आपलं प्रारब्ध नष्ट होतं का? आता ज्ञानेश्वर माऊली काही खोटं सांगणार आहेत? ज्ञानेश्वर माऊली सांगितलं म्हणजे बरोबर आहे असं म्हणतो ना आपण. पण तिथे चैतन्य भाव परिपक्व असला पाहिजे. नुसतं कळला म्हणजे होत नाही. ते पहिली स्टेप आहे. कळलं ही चांगलीच गोष्ट आहे. मग ते आकळण्यासाठी सहजपणे ते स्मरण होण्यासाठी खूप प्रयत्न केले तर ते हळूहळू होणार. म्हणून कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी, ते रूपांतर झालं पाहिजे. मग तिथे लिहिलं, कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती जायची, मोक्ष रेखे आला भाग्ये विनटला, त्याचा अंकिला हरिभक्त. हरिभक्त तोच की मी पण त्याचा गेला निघून आणि उरला तो विठ्ठल उरला, मी उरले ते चैतन्य उरले, ह्या भावात राहिला की तो भाग्यवंत झाला आणि त्यालाच मोक्ष प्राप्त झाला. प्रपंच करताना सर्व लगाम सद्गुरूंच्या हाती द्यायचे म्हणजे नेमकं काय करायचंय? नशीब आधी घोडागाड्या नाहीत, नाहीतर सद्गुरूंना घोडागाडीत बसवलं असतं. लगाम धरा तुम्ही, जाऊन दे. सद्गुरूंच्या हाती कसला लगाम द्यायचा नाही. सद्गुरूंना काय कामधंदे नाहीत, काय लगाम द्यायचा? आपल्या स्वतःला सद्गुरूंच्या हातात सुपूर्द करायचंय. मी कर्म करण तू सांभाळ हे नाही. तू इथे एकरूप हो आणि कर्म कर, तर ते आपोआप त्यांचं सगळं काही होतं. लगाम बिगाम काय द्यायचा नाही, तुलाच तुझ्या तिला द्यायचंय सगळं. तिथे समर्पण हवं. समर्पण असलं की ते सगळं होईल. तर मी आज करतोय मारामारी, अरे सांभाळ रे बाबा, लगाम खेचून घे असं नाही होणार. असं ते होणार नाही. म्हणजे आता सगळं बरं झालं असतं ना. सगळ्यात सोपा उपाय हो, हे ढेरे सगळे लागले असते सद्गुरूंच्या मागे, काय रे लगाम तूच खेचाय, मला काय पडलंय, असं झालं असतं ना. कर्म करताना आपल्याला सावध राहायचंय. तिथे हे सगळे नियम सगळं काही आपल्याला सांभाळायचं आहे. पण हे कोण करतं? ही जाणीव आहे. ही जाणीव सद्गुरूंची, म्हणजे जाणीवेला सद्गुरूंच्या सुपूर्द ठेवायच्या, त्यांच्या कक्षेत ठेवायचं आहे. म्हणजे ते त्या स्मरणामध्ये सत्कर्म हो. दुष्कर्म करणार नाही ना. सद्गुरूंच्या जवळ आलं की सगळं दुष्कर्म येतं का? विचार करावा लागतो, ह्यालाच्या कानाखाली चढवावी असं वाटतं का? नाही झाड. पण बाहेर गेल्यावर कोणी ते धक्का मारलं की कोण रे तू म्हणून धक्का मारायला आपण विचारतो ना. ते पण विचार करून, जर दांडका बांडका असेल ते बोलत नाही, मनातल्या मनात बोलतो काय माणूस असं होतं. दोन्ही बाजूनी आपल्याकडे विचार येतात ते तसे. म्हणून इथे आपल्याला समर्पित करायचं असतं. समर्पित म्हणजे माझं मी पण मला समर्पित करायचं आहे. त्यामुळे हे सर्व जीवन परमेश्वराचं आहे की चैतन्य स्वरूपाचा हा भाव आपल्याला प्रगट झाला पाहिजे. पुन्हा पुन्हा तिथे जायचं की जोपर्यंत हे सगळं जीवन परमेश्वराचं आहे, त्या परमेश्वर म्हणजे चैतन्य. परत परमेश्वराचा अर्थ पुन्हा पुन्हा आपल्याला समजून घ्यायचा आहे. परम ईश्वर तो परमेश्वर, अनंत स्वरूप परम ईश्वर आहे आणि देहातली जाणीव ईश्वर आहे. परम म्हणजे अतिसूक्ष्म, अतिउपयुक्त, अतिव्यापक. म्हणजे व्यापक तत्व आहे ते परमेश्वर म्हणजे परमेश्वर. ते देहाच्या अपेक्षित आहे तर ते ईश्वर आहे. तेच ईश्वर पण विसरते तेव्हा ते जीव आहे. म्हणजे कसं परिवर्तन झालं ते लक्षात. आणि त्या जीवाला परत ईश्वर व्हायचं आहे, म्हणजे ती जाणीव आहे लक्षात घ्यायचं. मग त्या जाणीवेने चैतन्य स्वरूपात शेक रूपायचं. असं परत मागे हाही मागे उफराडा मार्ग आहे परत बघायला. म्हणून ह्या सगळ्यातून शेवटी आपल्याला लागायचं ही जाणीव आहे, ही सद्गुरूंची जाणीव आहे. सद्गुरूंना विलीन व्हायचं. मग जास्त डोकं चालवायला लागत नाही. तेव्हा सगळ्या भानगडीत नेमकं काय करायचं सांगा, तर एवढंच. ही जाणीव आहे, ही ओळख आपल्याला पुन्हा पुन्हा लक्षात आली पाहिजे. त्याच्यातून देहभावाकडे त्या जाणीवेने वळायचंच नाही आहे. जे आहे ते जाणीवेचं कार्य आहे. जाणीवच सगळं जीवन चाललेलं आहे आणि त्याच्यातून ती जाणीव आनंदाने जगायला पाहिजे. कारण ती सद्गुरूंची आहे, ती अनंत स्वरूपाची जाणीव आहे. तिला दुसरं काही करायचं नाही. ही ओळख पक्की झाली की आपलं सत्कर्म चालू. जे परिस्थिती येईल त्या परिस्थितीकडे कसं पाहायचं ते कळेल. सगळ्या गोष्टीमध्ये स्थिर मनाने, शांत मनाने सगळ्या गोष्टी करता येतील. म्हणून तिथे सत्कर्म सतत होतं. म्हणून ते प्रारब्ध पाप पुण्य ह्याचा भाग राहत नाही. माम अनुस्मयुद्धच काय सांगितलं? लढाई कर म्हटलं. लोकांना मार, त्या भीष्माला पण मार, दुर्योधनाला पण मार, सगळ्यांना मार. पण कसा मारशील?
मी नाही मारत, तू मारतोयस. तुझ्यामुळे मी मारतोय. आणि त्याने स्पष्ट सांगितलं, अरे ह्यांचा मृत्यू तर आधीच मी ठरवलेला, कधी मरणार ते. विराट दर्शन दिलं त्यावेळेला त्यांनी सगळ्यांचे असे देह इथून इथून जाताना दाखवला, तिसऱ्या बाजून जन्म येताना दाखवला, असं ते सगळं मोठं चित्र दाखवतात ना आपल्याला. त्या म्हणाले, तू कोण मारणार? ते त्यांच्या कर्माने मरणार आहेत. तुझं कर्म काय, तुझ्या कर्माने तू मरणार आहे. आता कोण मरणार कोण जगणार ते तिथे ते लढाई. तर फळाचा विचार करू नको, तू कर्म कर, प्रयत्न करतो फक्त. कशाचा? देवाच्या स्मरणात. हे सर्व देवाचं कार्य आहे, चैतन्य स्वरूपाचं कार्य आहे. म्हणून प्रत्येक कृती करताना चैतन्य स्वरूप, जेवताना सुद्धा चैतन्य स्वरूपाचं कार्य आहे. लक्षात ठेवायचं. कसं आहे लक्षात ठेवायचं, विसरतो आपण. हे जेवण जेवताना, पाणी पिताना सगळं ईश्वरी कार्य म्हणून करायचं. तो भाव सतत प्रत्येक कृतीमध्ये असला पाहिजे. तो प्रत्येक कृतीमध्ये असल्यामुळे तिथे कसली कर्माची बाधा होत नाही. म्हणून ते अभंग चांगला एक कवीचं काव्य आहे ना का, जे जे केले करशील करीतोसी म्हणेन मी केले. मी केलं म्हणायचं नाही, हे पहिलं लक्षात ठेवायचं. मी केलं म्हटलं की चुकलं सगळं. स्मरण असो दिनरजनी प्रभू सत्तेनेच हे चाले. प्रभूची सत्ता आहे. मी करतो ज्यावेळेला आपल्याला, मी करणारा म्हणून मी ज्यावेळेला अहंकार धरतो त्यावेळेला त्याचं सगळं कर्माचं गणित चुकायला लागतं. म्हणजे ते पाप पुण्य आलं, प्रारब्ध आलं, सगळ्या गोष्टी आल्या. हे सगळं प्रभू सत्तेने होतं. तर प्रभू सत्ता म्हणजे काय? सद्गुरु सत्तेने होतं. सोपं आपल्यासाठी उपाय हा. स्मरण असो दिन रजनी प्रभू सत्तेनेच हे चाले. हे सगळं चाललंय कोणाच्या? ही परमेश्वराची सत्ता आहे. त्या सत्तेने, त्याच्या त्या नियमाने सगळं चाललेलं आहे. म्हणून पुढे काय म्हणतात? सत्तेनेच तयाच्या उगवे मार्तंड वायू वात. असे आता बघा, सूर्य उगवतो कोणाच्या सत्तेने? परमेश्वर सत्तेने. आता हे नियम, तर नियम म्हणजे त्याची सत्ता. नियम तरी काय? सत्ताच आहे त्याची, म्हणून नियम. मोबाईल घेऊन आपण म्हणतो मोबाईल काय संशोधन केलं ना, एवढं म्हणून खरं कौतुक आहे. पण तो नियम नसता तर कसला शोध लागला असता? कळलं की नाही? म्हणून सत्तेनेच तयाच्या उगवे मार्तंड वायू वाहतसे जलवर्षे भूदेही धान्य फळे वृक्ष स्मरत जायचे. की पाऊस पडतोय, पाणी येत आहे, त्यातून धान्य उगवत आहे, सगळं हे कसं आहे? ती सत्ता आहे, ते नियम आहेत. आंब्याला आंबा येतो हा नियम आहे. आंब्याला लिंबू आले असे तर कोणी आंबा लावलाच नसेल, लिंबू आला तर काय करायचं, असं होतं ना. पण माणसाला मात्र काय सांगता येत नाही. माणूस हा असाच प्राणी आहे, तो देव पण असतो आणि राक्षस पण असतो. कधी राक्षस होईल कधी देव होईल असं सांगता येत नाही. तिथे त्याला सद्गुरूच्या स्मरणात असेल तर सगळं योग्य, नाही तर कधी कसाही वागतो. पण झाडं, पशु, पक्षी सगळे नियमाने वागतात. नियम तोडणारा फक्त एकच प्राणी, माणूस. तोडू शकतो कारण त्याची बुद्धी अधिक प्रगल्भ आहे. शक्ती असते ना, पण रावणाकडे प्रचंड शक्ती होती ना, म्हणून ज्ञान पाहिजे, म्हणून सद्गुरू पाहिजे. सत्तेनेच तयाच्या उगवे मार्तंड वायू वाहतसे जलवर्षे भूदेही धान्य फळे वृक्ष स्मरत जायचे. स्मरण कर, हे कसं चाललंय? खावे प्यावे ल्यावे सर्व जमा खर्च. श्रीराम मी खातो नाही म्हणायचं, त्याच्या सत्तेने खाल्लं जाते. मला भूक लागली नाही, त्याच्या सत्तेने चाललेलं आहे. हे लक्षात ठेवायचं. आपण म्हणून मला भूक लागली, हो, भूक आपल्याला लागलेलीच नसते. जाणीवेला कुठे भूक लागणार? शरीराच्या पेशींना भूक लागलेली असते, त्या पेशी चावचाव करत जाते, त्या जाणीव होते. जाणीवला जाणीव होता त्या पेशींना काहीतरी अन्न पाहिजे, ऊर्जा पाहिजे, तेव्हा आपण म्हणतो भूक लागली. पण भूक कोणाला लागली? पेशींना. आणि म्हणतो काय? मला भूक लागली. कळलं ना? म्हणजे इथे कसं सगळं त्या प्रभुसत्तेने चाललंय, त्याच्या ईश्वरी शक्तीमुळे चाललंय. हे जेव्हा आपल्या लक्षात येतं, म्हणून खावे प्यावे ल्यावे सर्व जमा खर्च श्रीहरी नावे सुटलास गड्या रे भरजित बी पेरिता न कधी भाजलेलं बी उगवलं जात नाही. बीला कोंब याला तिला भाजलं तर ते होऊ शकत नाही. त्यामुळे जेव्हा तुम्ही प्रभू सत्तेच्या स्मरणात कर्म करायला लागलात, पाप पुण्य तुम्हाला लागणार
नाही, म्हणून मा मनुस्मर युद्धच असं म्हटलंय ना. मी न च करता ऐसे कर्म ते कर्म संन्यास, त्रैलोक्य जाणिताही साधे नैष्कर्म बाधना त्यास. मग कर्माला बाधा नको असेल तर मी न च करता. कोण आहे करता? चैतन्य स्वरूप ईश्वर करता. हा भावामध्ये जीवन जगलं की ते पण पापपुण्य लागत नाही. मग कसं वागायचं, कसं सोपे सोपे उपाय सांगितले तर काही नाही. म्हणजे हे आपल्याला व्यवस्थित लक्षात यायला पाहिजे. म्हणजे ह्याच्यातून आपल्याला हे सगळं सांगायचा मुद्दा काय, ही जाणीव आहे ना, ही जाणीवच ईश्वरी शक्ती आहे. ही जाणीव देहाच्या संगतीला चिकटली आणि तिने तिच्याकडे पापपुण्य निर्माण झालं. ज्या जाणीव म्हणून कार्य करते, ती ईश्वरी शक्ती म्हणून कार्य करते, तर तिचं सगळं कार्य हे सत्कर्मच होतं. महाराज एकदा प्रवचनात म्हणाले होते, देवाच्या स्मरणात तुम्ही कोणाच्या कानाखाली चढवलं तरी चालेल. एकदा म्हणा, पण नंतर असं करू नका. नंतर महाराज घाबरले, म्हणे कोणतरी जाऊन चढवायचं कोणा, आणि म्हणा मी देवाच्याच स्मरणात मारलं. असं पण होतं. बिलंदर लोक असे असतात. एका जजकडे एक गुन्हेगार उभा राहिला आणि म्हटलं काय केलं? खून केला म्हणून खुनाचा आरोप. नाही हो, मी खून नाही केला. मग कोणी केला? ईश्वराने केला. काय शिक्षा द्यायची त्याला, मला कशाला देतं? त्याने फाशीची शिक्षा दिली. अरे असं काय करता? त्याने सांगितलं फाशीची शिक्षा दे. म्हणजे विनोद आणि ज्ञान कसं असतं ते बघा, लक्षात घ्या. विनोद म्हणजे तो जज पण हुशार होता. बरोबर आहे, मी नाही तुला सांगत फाशी शिक्षा, तो म्हणतो ईश्वर म्हणतो ह्याला फाशीची. मग काय करणार तू, बोल. म्हणून हे ज्ञान आहे, तर म्हणजे ज्ञान लोकांना कळत नाही म्हणून त्याचे विनोद पण होतात. पण हे सगळं जीवन ह्या जाणीवेचं चाललंय, हे चैतन्य स्वरूपाचं चाललंय, हा बोध आपल्याला पुन्हा पुन्हा झाला पाहिजे. म्हणून परमार्थाच्या अंगाने जेव्हा तुम्ही हे चिंतन करता, तेव्हा तुम्हाला दोन्ही बाजूच्या ज्यावेळेस गोष्टी लागतात हसू पण येतं, पण त्याच्यातून आपलं नेमकं बोध काय घ्यायचं हे कळलं पाहिजे. बोध महत्वाचा आहे. आता थोडी साधना करूया, खूप बोललो आपण ना.